हे मिश्रण पण आपण याच्यात ऍड करूया. हे चांगलं मिक्स झाल्यानंतर याच्यात गरम मसाला थोडा 1 चमचा. बरं, सीकेपी स्पेशल गरम मसाला वगैरे पण असतो, तो वापरलाय का आपण? हो, तो वापरताय. बघा. हां, बस पुरे. थोडंसं मीठ बस, कारण आपण मटण शिजवताना सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. हो, घातलेलं आहे. हो, आता मटण घालू. आता मटण घालू जे आपण वाफवून घेतलंय. वाफवताना त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट घातलेली. घालूयात सगळं. हो. वा, मेथी मटण हराभरा हे नाव अगदीच सार्थ आहे याला, कारण मेथी आहे सगळं असं हिरवगार दिसतंय. मटण ऑलरेडी वाफवून घेतल्यामुळे फार वेळ तसा लागणार, वेळ कमी लागतो मग. आणि मटण शिजायला वेळ लागतो ना, तर कुकर मध्ये पण पटकन एक वाफवून घेतलं तर जरा हे काम आपलं सोपं होतं. उकळी त्याला यायला लागली. हो, आता यातलं पाणी जरासं कमी होण्यासाठी 5 मिनिटं आपण गॅसवर ठेवू. झाकण ठेवू. ओके, 5 मिनिटं आपण वाट पाहूयात, तोपर्यंत गप्पा मारूयात. चालेल. आता जसं तुम्ही या सीकेपी फूड कार्निवल मध्ये भाग घेतला होता, तसं याच्या आधी कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता? मी महिला मंडळात म्हणजे चिरोटे वगैरे करण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. तिथे मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. क्या बात है. तुमचा विरंगुळा काय असतो घरीच कोणी नसताना? विरंगुळा म्हणजे नातवंड असतात घरात आणि असं म्हणजे मंडळ वगैरे, आणि मी एक पतसंस्था आहे महिलांची, त्याची मी तेथे संचालक. तिथे थोडं काम करते. बरं, एकंदरीत असा वेळ व्यस्त असतो, बोर होत नाही तुम्हाला? नाही. बरं, 5 मिनिटं झालेत, त्याला उकळी आली आहे. झाकण काढूयात. हो, चालेल. आता त्या जो आपण तो हिरवा मसाला वापरलाय ना, त्याचा कलर छान, त्याचा कलर आणि ते ना आता वास इतका त्याचा छान येतोय. आता काय घालायचं? आता कसुरी मेथी 1 चमचा. इतकी लागेल ना? अजून घालूया? नाही, घाल, फ्लेवर चांगला. परत झाकण ठेवायचं? नाही, आता नाही. आता नको? आता नाही. आता हे तयार झाले आपलं खाण्यासाठी. हे आपण गरम गरम पराठ्यासोबत खायला देऊ शकतो. बरोबर. गरम भाकरी. हो, गरम भाकरी, तांदळाची किंवा ज्वारीची. हो, तांदळाची भाकरीवर जास्त छान लागेल. बरोबर, किंवा कडक तंदूर रोटी. हो. वा, तुम्हाला हवं त्या पद्धतीने सर्व करू शकता, सजवू शकता. पण हे तुम्हाला खायचं असेल मेथी मटण हराभरा, पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. मेथी मटण हराभरा करण्यासाठी लागणारं साहित्य: मेथीची भाजी, वाफवलेलं मटण, चिरलेला पालक, कोथिंबीर, कांदा, ओलं खोबरं, हिरवी मिरची, अख्खा खडा मसाला, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, कसुरी मेथी, गरम मसाला आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची, कांदा, ओलं खोबरं, पालक आणि कोथिंबीर घालून सर्व मिक्सर मधून वाटून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं वाटण परतून घ्यावं. नंतर त्यामध्ये मेथी घालून मिश्रण एकत्र करावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा मसाला, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, परतलेलं मेथीचं मिश्रण, गरम मसाला, मीठ आणि वाफवलेलं मटण घालून एक वाफ काढावी. शिजलेल्या मिश्रणामध्ये कसुरी मेथी घालून सर्व एकत्र करून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.